पहा मुलांनो, P इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट दीज टू. मग ह्या ज्या दोन हे जे पॉइंट्स आहेत लक्षात घ्या सर, त्याला आपण काहीतरी नाव देणं गरजेचं आहे. मग ह्याला आपण नाव काहीतरी देऊया, ह्याला आपण A म्हणूया आणि ह्याला B म्हणूया सर, लक्षात घ्या. बरोबर ना? आणि मग त्याच्यावरून आपण ठरवूया म्हणजे, आणि मग हे आपल्याला दाखवायचं आहे. बघूया आपल्याला कसं करता येईल. लक्षात घ्या. तर इथं समजा हा पॉइंट P आहे सर, लक्षात आलं. हा XY आहे आणि इथे लक्षात घ्या हा पॉइंट A आहे. बरोबर सर. हा A71 आहे. हा इथे लक्षात घ्या पॉइंट B आहे आणि तो आहे 35. आणि हा जो PA आहे आणि हा जो PB आहे, हे दोन इक्विडिस्टंट आहेत. लक्षात घ्या. आपल्याला PA काढावं लागेल, PB काढावं लागेल आणि लक्षात घ्या काय करायला लागेल सांगा सर, ते दोन्ही इक्वल दाखवायला लागेल. सिमिलर. इक्विडिस्टंट म्हणजे समदूर. मग आता PA काढूया सर आपण पहिल्यांदा. बघा सर, आपल्याला PA काढता येईल. मग इथं P पहिल्यांदा घेतलं XY, A घ्यावं लागेल सर 71, ह्याला म्हणलं X1 Y1, ह्याला म्हणलं X2 Y2. मग डिस्टन्स PA घ्यावा लागेल. मग डिस्टन्स PA इज इक्वल टू रूट ऑफ X2 मायनस X1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y2 मायनस Y1 ब्रॅकेट स्क्वेअर. भरा सर किंमत. आता ह्याचा स्क्वेअर केला तर ह्याचं हे रूट निघून जाते. स्क्वेअर केला तर रूट निघून जाते. म्हणजे सर PA स्क्वेअर बरोबर, स्क्वेअर केल्यामुळं रूट निघून गेलं. स्क्वेअर केल्यामुळं रूट निघून गेलं. आता सर नुसतं राहिलं हे स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लक्षात घ्या हे मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर केल्यामुळं रूट निघून गेलं. स्क्वेअर केल्यामुळं रूट निघून गेलं. लक्षात घ्या. आता व्हॅल्यू भरूया. X2 ची व्हॅल्यू 7, X1 ची व्हॅल्यू X, Y2 ची व्हॅल्यू 1, Y1 ची व्हॅल्यू Y. लक्षात घ्या सर. बघा सर समजते का. मग आता या ठिकाणी इथं A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर आहे सर. A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर. आता ते करूया सर, मगाशीच आपण घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथं घेता येईल. बघा लक्षात घ्या सर, PA स्क्वेअर इज इक्वल टू हे प्लस चिन्ह. बघा सर इथे येते का हे, इथं A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर 7चा स्क्वेअर 49, मधलं चिन्ह मायनस, याचा गुणाकार गुणाकाराची दुप्पट 7 आणि Xचा गुणाकार 7X त्याची दुप्पट 14X प्लस दुसऱ्याचा वर्ग X स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर, मिडल साइन, दोघांचं मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशनचं ट्वाइस प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड. या ठिकाणी लक्षात घ्या. इथे बघा सर पुन्हा A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर, पुन्हा तेच पहिल्याचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1, मिडल साइन मायनस, या दोघांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन 1 आणि Y चा गुणाकार 1Y त्याची दुप्पट ट्वाइस 2Y प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर Y स्क्वेअर. हे कळतंय का बघा सर. मग इथे लक्षात घ्या हे 14 आणि हे 1 म्हणजे 15 झाले सर. 14 आणि किती झाले सांगा सर, 15. म्हणजे PA स्क्वेअर इज इक्वल टू 14 प्लस 1 म्हणजे 50 मायनस 14X प्लस X स्क्वेअर मायनस 2Y प्लस Y स्क्वेअर. रिझल्ट नंबर सर 1. आता जसं PA झालं तसं PB काढूया सर. जसं PA झालं तसं आपण PB काढूया. P काय आहे बघा XY. आता सर P काय आहे XY. B काय आहे बघा सर 35. बरोबर सर. या ठिकाणी लक्षात घ्या ह्याला व्हॅल्यूज देऊया आपण. ह्याला म्हणत असताना लक्षात घ्या आपण काय म्हणूया, ह्याला X1 Y1, ह्याला X2 Y2. मग डिस्टन्स लक्षात घ्या PB फॉर्म्युला आहे सर, डिस्टन्स PB इज इक्वल टू रूट ऑफ X2 मायनस X1. बघा लक्षात आहे का बरोबर सर. X2 मायनस X1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y2 मायनस Y1 ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला भरा सर. आता स्क्वेअर करूया म्हणजे काय होईल सर, PB स्क्वेअर. स्क्वेअर केल्यामुळे हे रूट निघून जाईल, रूटला स्क्वेअर निघून जाईल. मग इथं किंमत भरूया सर. हे रूट मायनस हे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हे मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर केल्यामुळे हे रूट निघून जाईल. स्क्वेअर इकडं पण स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअरला रूट निघून जाईल. आता X2 ची व्हॅल्यू भरा सर.
x2 ची व्हॅल्यू 3, x1 ची व्हॅल्यू x, ही x आहे सर, x1 ची व्हॅल्यू x, y2 ची व्हॅल्यू 5, y1 ची व्हॅल्यू y. आता सर पुन्हा बघा सर, आता करत असताना हा पीबी स्क्वेअर इज इक्वल टू हे प्लस, आता ए मायनस बी चा स्क्वेअर करूया. बघा सर लक्ष आहे का, पहिल्याचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9, मिडल साइन मायनस याचा गुणाकार गुणाकाराची दुप्पट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनचं ट्वाइस, 3 आणि x चा गुणाकार 3x त्याची दुप्पट 6x प्लस दुसऱ्याचा वर्ग x चा वर्ग x स्क्वेअर. इथे बघा सर सेम, पुन्हा पहिल्याचा स्क्वेअर 25, मिडल साइन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनची ट्वाइस, दोघांचा गुणाकार गुणाकाराची दुप्पट, 5 आणि y चा गुणाकार 5y त्याची दुप्पट 10y अधिक दुसऱ्याचा वर्ग y चा वर्ग y स्क्वेअर. मग आता इथे बघा सर, या ठिकाणी हे 9 आणि हे 25 याचा बेरीज करूया. 25 आणि 9, 25 आणि 9 34 म्हणजे काय होईल बघा सर, पीबी स्क्वेअर, लक्षात का बघा सर, पीबी स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 9 म्हणजे लक्षात घ्या 34 मायनस 6x प्लस x स्क्वेअर मायनस 10y प्लस y स्क्वेअर, रिझल्ट नंबर 2. मग आता सर पीए इज इक्वल टू पीबी आहे, पीए इज इक्वल टू पीबी आहे सर, लक्षात का बघा सर, म्हणजे मी इथं म्हणतो पीए इज इक्वल टू पीबी, बरोबर सर, पीए इज इक्वल टू पीबी, हा पीए हे लक्षात घ्या, पीबी पीए इज इक्वल टू पीबी, हे इट इज इक्वल टू का बाबा, गिव्हन दिलेलं आहे, मराठीत त्याला म्हणायचं पक्ष, इक्विडिस्टंट आहे. मग दोन्हीचा स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणजे पीए स्क्वेअर, बरोबर सर, हा पीबी स्क्वेअर दोन्हीकडले स्क्वेअर केले आणि ह्या दोघांचं मधलं चिन्ह इक्वल टू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. इथं म्हटलं सर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा वर्ग करू. आता व्हॅल्यूज भरा सर, पीए स्क्वेअरची व्हॅल्यू भरा. बघा सर पीए स्क्वेअरची व्हॅल्यू ब्लॅक मध्ये भराई, काय आहे 50 मायनस 14x प्लस x स्क्वेअर मायनस 2y प्लस y स्क्वेअर. पीबी स्क्वेअरची व्हॅल्यू भरा 34 मायनस 6x प्लस x स्क्वेअर मायनस 10y प्लस y स्क्वेअर. आता सर कॅन्सल करूया, बघा हे प्लस y स्क्वेअर तिकडे गेले मायनस y स्क्वेअर, त्यामुळे प्लस y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर कॅन्सल. हे प्लस x स्क्वेअर तिकडे गेले मायनस x स्क्वेअर, प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे कॅन्सल, प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर कॅन्सल. आता काय पाहिजे तुम्हाला आन्सर, y इज इक्वल टू x मायनस 2. डाव्या साईडला y ठेवा, डाव्या साईडला y ठेवा सर, y इकडे ठेवा, x त्या साईडला घ्या. म्हणजे इथं बघा सर हे मायनस 2y राहू दे इथंच, हे मायनस 10y चे प्लस 10y, मायनस 10y चे प्लस 10y, कळलं का बा सर, y जवळ आणले. इट इज इक्वल टू सर, आता x घेऊया सर, x घेताना हे मायनस 6x राहू दे इथंच, इकडले x घ्या, मायनस 14x चे प्लस 14x, मायनस 14x पलीकडे गेलं प्लस 14x. आता काय शिल्लक राहिलं बघा सर, प्लस 34, हे प्लस 34 आणि प्लस 50 चे तिकडे गेल्यानंतर मायनस 50, प्लस 50 चे मायनस 50. आता हिशोब सर, 10y मधून 2y गेले, 10y मायनस 2y म्हणजे 8y
10y मायनस 2y म्हणजे 8y इज इक्वल टू 14x मायनस 6x. 14x मायनस 6x किती झाले बघा सर? 14x मधून 6x गेले, 14x मधून 6x गेले 8x. इथं -50 प्लस 34 तोंडी येत नाही सर. -50 प्लस 34 -50 प्लस 34 चिन्ह वेगवेगळे आहेत. चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी, साइन्स आर डिफरंट, मेक सबस्ट्रॅक्शन. 10 मधून 4 गेले, 10 मधून 4 गेले 6 उरले, 5तून 4 गेले 1 उरला, चिन्ह मोठ्याचं -16. काय झालं बघा सर? -16. कळलं का बघा सर? मग हे 8 आहे आणि ह्याला डिव्हायडिंग ईच टर्म बाय 2, प्रत्येकाला 2 ने भागू, हे उत्तर येते सर. डिव्हायडिंग ईच टर्म बाय 2, प्रत्येक पदास 2 ने भागू. पहिल्या पदाला 2 नी भागा सर, म्हणजे कसं झालं बघा सर? इथं 8y बघा सर, इथं 8y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू, दुसरं पद 8x डिवायडेड बाय 2 -16 डिवायडेड बाय 2, डिवायडिंग ईच टर्म बाय 2, प्रत्येक पदास 2 नी भागलं. आता उत्तरच येते सर. 2 1 जा 2 का प्रत्येक पदास 8 ने भागू सर. डिवायडिंग ईच टर्म बाय 8, डिवायडिंग ईच टर्म बाय 8, डिवायडिंग ईच टर्म बाय 8. कळलं का बघा सर? 8 ला 8 कॅन्सल, y शिल्लक, 8 ला 8 कॅन्सल, x शिल्लक, 8 1 जा 8, 8 2 जा 16. उत्तरच आलं सर. म्हणजे 8 ला 8 कॅन्सल, 8 ला 8 कॅन्सल, 8 1 जा 8, 8 2 जा 16. Therefore our answer is y is equal to x minus 2. y is equal to x minus 2. आपलं आवश्यक उत्तर. Show that. Hence proved. तर या पद्धतीनं सर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. PA काढावा लागेल, PA स्क्वेअर काढावा लागेल, PB काढावा लागेल, PB स्क्वेअर काढावा लागेल. PA इज इक्वल टू PB कारण इक्विडिस्टंट, त्यामुळे PA स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर. इकडलं x स्क्वेअर तिकडे गेलं -x स्क्वेअर, त्यामुळे प्लस x स्क्वेअर -x स्क्वेअर कॅन्सल, प्लस y स्क्वेअर तिकडे गेलं -y स्क्वेअर, प्लस y स्क्वेअर -y स्क्वेअर कॅन्सल. डाव्या साईडला लेफ्ट साईडला y पाहिजे, -2y तसंच, हे -10y इकडं आलं +10y इज इक्वल टू x इथं घ्यायचं आहे, किंवा -6x ॲज इट इज, -14x तिकडं गेलं +14x, +34 ॲज इट इज, इकडले +50 तिकडे गेले -50. हिशोब केला 10y - 2y म्हणजे 8y, 14x - 6x हे कळते का बघा सर? +14x - 6x +14x - 6x +14x - 6x, चिन्ह वेगवेगळे आहेत. x खाली घेतलं वजाबाकी, 14तून 6 गेले, 14 मधून 6 गेले, लक्षात घ्या 8 उरले, 14तून 6 गेले 8 उरले. चिन्ह मोठ्याचं लक्षात घ्या +8x, हे +8x आहेत बघा सर, +8x, प्लस नाही लिहिलं तरी चालतंय. मग हे 8 झालं, हे 8 झालं, -50 + 34 इथं केलंय सर -16, हे -16. मग डिव्हायडिंग ईच टर्म बाय 8, पहिल्याला 8 नी भागलं, दुसऱ्याला 8 नी भागलं, तिसऱ्याला 8 नी भागलं, 8 ला 8 कॅन्सल, 8 ला 8 कॅन्सल, 8 1 जा 8, 8 2 जा 16, y इज इक्वल टू x - 2. हा जो कच्चा भाग आहे सर, हा फार महत्वाचा आहे. हा कच्चा भाग लक्षात घ्या आपल्याला आला पाहिजे. आणि हा कच्चा भाग जो आहे रफ वर्क, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या सर. हे जे रफ वर्क आहे ते आपल्याला या ठिकाणी येणं गरजेचं आहे, लक्षात घ्या सर. आणि प्रत्येक स्टेपला तुम्ही इथं 1 टिंब 2 टिंबची खून अशी करणार आहात, त्यामुळे लक्षात घ्या त्याला एक ग्रीप लागते अशी प्रत्येक स्टेपला. बरोबर आहे का बघा सर? आणि इथं PB स्क्वेअर केलं, इथं PB स्क्वेअर, इथं PB स्क्वेअर, इथं PA स्क्वेअर केलं, इथं PA स्क्वेअर, इथं PA स्क्वेअर. हे असं व्यवस्थित लिखाण आलं पाहिजे सर. बघा कळतंय का? आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया.
इथं म्हटलंय फाइंड वाय इफ डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉइंट ए बी इज 5. म्हणजे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 5 आहे सर. इथं काय म्हणता येईल बघा सर आपल्याला, इट्स गिव्हन डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 5. बघा सर बरोबर आहे का. मग व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बीचा जो फॉर्म्युला आहे लक्षात घ्या तो असा आहे, रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा डिस्टन्स ए बी इट इज इक्वल टू 5. बघा सर बरोबर आहे का. आता सर x1 y1 ची किंमत भरली पाहिजे. हे जे ए आहे त्याला म्हणायचं x1 y1, हे जे बी आहे त्याला म्हणायचं x2 y2. मग इथं फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती भरल्या की तुमचं काम झालं सर. म्हणजे रूट ऑफ इथे सर हे मायनस प्लस इथं हे मायनस आणि इट इज इक्वल टू 5. मग x2 ची व्हॅल्यू भरा सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x2 इज -1, x1 ची व्हॅल्यू 2, y2 ची व्हॅल्यू y, y1 ची व्हॅल्यू लक्षात घ्या -2. लक्षात येते का बघा सर. मग इथे काय होणार सांगा सर, हे मायनस मायनस प्लस सर, हे मायनस इंटू मायनस प्लस होणार सर हे. आणि हे काय होणार बघा सर, -1 -2, -1 -2 चिन्ह समान आहेत, बेरीज करा, 2 आणि 1 3, चिन्ह मोठ्याचं -3. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, रूट हे रूट ऑफ -1 -2 म्हणजे -3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ब्रॅकेट y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5. आता इथे या ठिकाणी हे रूट आहे, हे रूट काढायला पाहिजे. मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. इथं जर मी म्हणलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणणार, दोन्ही बाजूचा वर्ग करू. मराठीवाला माणूस काय म्हणणार, दोन्ही बाजूचा वर्ग करू. मग दोन्ही बाजूचा वर्ग करत असताना हे जे काही मटेरियल आहे याचा इथं असा वर्ग करायचा, बरोबर हे जे आहे याचा इथं वर्ग करायचा, दोन्ही बाजूचा वर्ग. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, हे काय आहे, रूट ऑफ -3 चा वर्ग प्लस y प्लस 2 चा वर्ग आहे असं. इथे सर लक्षात घ्या 5. मग इथं काय होणार सांगा सर, हे रूटला स्क्वेअर कॅन्सल होतील, हे रूटला स्क्वेअर कॅन्सल होतील. कळलं का बस, अपोजिट आहे, रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे इथं होणार सर हे 5 चा वर्ग 25. आता रूटला स्क्वेअर कॅन्सल झालं म्हणजे इथं शिल्लक राहिलं -3 चा स्क्वेअर प्लस y प्लस 2 चा स्क्वेअर. कळते का बघा. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे, लक्षात घ्या सर, y ची व्हॅल्यू काढायची आहे. मायनसचा स्क्वेअर प्लस येते का बघा सर, इथं -चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस y प्लस 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता हे +9 पलीकडे गेले सर, +9 चे -9 म्हणजे कसं होईल बघा सर, हे y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25 -9. मग 25 -9 म्हणजे 16, 25 मधनं 9 गेले, देअरफॉर y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16. 16 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 4 चा. 16 हा कुणाचा स्क्वेअर आहे, प्लस और -4 चा. 16 हा कुणाचा स्क्वेअर आहे, प्लस और -4 चा स्क्वेअर आहे. कळते का बस, +4 चा स्क्वेअर 16, -4 चा स्क्वेअर 16. देअरफॉर इथे आलं y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता सर दोन्ही साइडचा स्क्वेअर नको आहे. जर दोन्ही साइडचा स्क्वेअर नको असेल तर दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्या. म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स काय वाक्य, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ असं मराठीत सर. काय म्हणणार बघा, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. आता वर्गमूळ घ्यायचं म्हणजे काय करायचं सांगा सर, पुन्हा रूट मध्ये घालायचं सर त्याला.
त्याला काय घालायचं सांगा सर, रूटमध्ये दोन्ही साईडचं. म्हणजे पुन्हा त्याला रूट घेतला तर स्क्वेअर रूट, म्हणजे सर इथं आलं y प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, ह्याचा पुन्हा रूट घेतला सर प्लस और मायनस 4चा स्क्वेअर, म्हणजे रूटला स्क्वेअर कॅन्सल, रूटला स्क्वेअर कॅन्सल. सर जर स्क्वेअर नको असेल तर रूट घ्या, जर स्क्वेअर रूट नको असेल तर स्क्वेअर करा, स्क्वेअर रूट नको असेल तर स्क्वेअर करा, आणि स्क्वेअर नको असेल तर स्क्वेअर रूट घ्या. म्हणजे स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय शिल्लक राहील बघा सर, y प्लस 2 इज इक्वल टू प्लस और मायनस 4. म्हणजे सर आता काय येणार, एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. कसं होईल बघा सर, या ठिकाणी y प्लस 2 इज इक्वल टू प्लस 4, y प्लस 2 इज इक्वल टू प्लस 4 और y प्लस 2 इज इक्वल टू मायनस 4. हे कळते का बघा सर, y प्लस 2 इज इक्वल टू प्लस 4 और y इज इक्वल टू y प्लस 2 इज इक्वल टू मायनस 4. आता हे प्लस 2 ह्या साईडला आले मायनस 2, प्लस 2 ह्या साईडला आले मायनस 2. म्हणजे कसं होईल बघा सर, y इज इक्वल टू प्लस 4 मायनस 2 और y इज इक्वल टू, हे मायनस 4 आहे प्लस 2 इकडे आले मायनस 2. Therefore y is equal to 4 minus 2 is 2, 4 minus 2 is 2, or y is equal to minus 4 minus 2 minus 6. y ची व्हॅल्यू आली 2 आणि y ची व्हॅल्यू आली मायनस 6. हे उत्तर आलं सर. त्यांनी सांगितलं फाइंड y, y च्या 2 व्हॅल्यूज आल्या. तसंच इथं फाइंड x आहे. फाइंड काय सांगा सर, x आहे, सिमिलर, काहीही चेंज नाही सर. त्यांनी म्हटले डिस्टन्स बिटवीन LM इज इक्वल टू 10. इथं मी आपल्याला सांगतोय, लक्षात घ्या सर, हे इथं आलं. ह्याच्यामध्ये जे होमवर्क आहे एक्झाम्पल हे, म्हणजे कसं येणार सांगा सर, डिस्टन्स LM इज इक्वल टू किती आहे सांगा, 10. मग LMचं सर लक्षात घ्या, रूटमध्ये तुम्हाला हे घालावं लागेल. डिस्टन्स LMचा फॉर्म्युला काय सांगा सर, x2 मायनस x1. कळते का बघा सर, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 10. मग त्याच्या x1 x2च्या किमती भरायच्या आहेत सर. काय व्हॅल्यूज आहेत बघा सर, ह्याला म्हणायचं x1 y1, ह्याला म्हणायचं x2 y2. मग ह्या किमती भरायला पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी रूट ऑफ, हे इथं स्क्वेअर रूटचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लक्षात घ्या ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 10. हे मायनस चिन्ह, हे मायनस चिन्ह. x2 ची व्हॅल्यू भरा सर, x2 ची व्हॅल्यू 1, x1 ची व्हॅल्यू x, y2 ची व्हॅल्यू 15, y1 ची व्हॅल्यू 7. आणि आता सर लक्षात घ्या, या ठिकाणी स्क्वेअर करायचा. ह्या स्क्वेअर नको, दोन्ही साईडचा स्क्वेअर करता येईल सर, म्हणजे रूटला स्क्वेअर निघून जाईल. दोन्ही साईडचा स्क्वेअर करता येईल तुम्हाला, आणि दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा, जसं इथं केला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. ते स्क्वेअर करायचा, 15 मायनस 7 म्हणजे 8, 8चा स्क्वेअर 64, तो तिकडे जाईल, बरोबर. 64, 10 मायनस 64 होईल. पुन्हा लक्षात घ्या, 10 मायनस 64 म्हणजे 54. असं लक्षात घ्या, हे चेंज होत जाईल आणि ह्याच्याप्रमाणे आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी काढाव्या लागतील. माझं बोलणं समजते का बघा सर, हे पुन्हा होमवर्क आहे सर, बरोबर. दिस इज द होमवर्क, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ह्या सिस्टीमनी करायचं पुन्हा. मुलांना याचं जे उत्तर आहे ते x इज इक्वल टू 7 किंवा x इज इक्वल टू -5, हे याचं उत्तर आहे सर. लास्ट हे आन्सर, x इज इक्वल टू 7 और x इज इक्वल टू -5. याच पद्धतीनं सोडवायचं. ओके.